पुण्यामध्ये 1219 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यासाठी तब्बल 1,81,769 उमेदवारांनी अर्ज केले। या मैदानावरून आढावा घेतलाय शिवानी पांढरे हिने। राज्यात सगळीकडेच पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे। पोलीस भरतीची प्रक्रिया पुण्यातील शिवाजीनगरच्या पोलीस ग्राउंडवर आपल्याला दिसते आहे। साधारण पावसाळा आहे आणि पावसाळ्यात ही पोलीस भरती प्रक्रिया घेऊ नका असं आवाहन या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलं होतं। मात्र तरीही ही पोलीस भरतीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे। पुण्यात 1219 पदांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली जाते आहे। यासाठी तब्बल 1,81,769 उमेदवारांनी अर्ज केले। काय दिसते आता कशा पद्धतीने तुमची तयारी सुरू आहे, कशी तयारी केली आहे पोलीस भरती? अकॅडमी मध्ये होती, जोरदारपणे तयारी केलेली आहे आणि पावसाळ्यामुळे कसं होते ग्राउंड वगैरे भिजते। अकॅडमी म्हणजे पोलीस दलाच्या वतीने हे अकॅडमी ग्राउंड भिजू नये म्हणून ताडपत्या आलेले आहेत। मुलांचा कालबी मोर्चा झाला होता वयवाढीसाठी आणि ग्राउंड पुढे ढकलावे म्हणून, पण सरकारने तसं केलं नाही। ग्राउंड पुढे ढकलाय पाहिजे होतं, पण आता मला असं म्हणायचं मॅडम, आज ग्राउंड कोरडं आहे, समजा उद्या रात्री पाऊस पडून ग्राउंड वल्ल झालं ना, आमचं फिजिकल जास्त येईल किंवा कमी येईल। समजा उद्या जर कोरडं राहिलं ना, त्या विद्यार्थ्यांना फिजिकलमध्ये जास्त मार्क येतात ना, अशा प्रकारे गुणवत्ता कशी करू शकता सर? साधारण कोणत्या पदासाठी आता तुम्ही? आम्ही शिपाई चालक पदासाठी फॉर्म भरलेला आहे, ड्रायव्हर शिपाई। आपण माझ्या समोर जर बघितलं तर इथे मैदानावर ताडपत्री देखील टाकण्यात आली आहे जेणेकरून मैदान भिजू नये। मात्र या सगळ्या विद्यार्थ्यांची साधारण हीच मागणी आहे की मैदानी जी परीक्षा आहे ती आता घेऊ नका आणि त्यानंतर जेव्हा सगळा पावसाळा थांबेल त्यानंतरच ही मैदानी परीक्षा घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।